Okay, next part is arithmetic progression and arithmetic and geometric progression. Write down next point of number system, arithmetic and geometric progression. Progression. This castle A dot P and G dot P. Arithmetic progression and geometric progression. फिर डेफिनेशन लीजिएगा। सर तुमचा वॉइस येत नाही। Sorry. A set of number where the numbers are arranged in a definite order is called a sequence. But sequence definition का है? A set of numbers where the numbers are arranged in a definite order is called as a sequence. म्हणजे काय असणार आहे जे आपण सिक्वेन्स म्हणतोय काय असणार त्यामध्ये फिक्स एक डिफरंट ऑर्डर असणार आहे. फॉर एक्झाम्पल काय असेल सेट ऑफ फ्लॉवर्स म्हणजे सर्व फ्लॉवरचे नेम्स असतील किंवा डेज इन वीक, डेज इन अ वीक म्हणजे एका आठवड्यातली वार वगैरे घेतले आपण तर काय झालं डिफरंट ऑर्डर होते ना फिक्स. नेक्स्ट काय असेल सिक्वेन्स इज अ फंक्शन हुज डोमेन इज अ सबसेट ऑफ अ नॅचरल नंबर. हुज डोमेन इज अ सबसेट ऑफ नॅचरल नंबर. हे दोन सेट घेतले सॉरी आपण काय करतो दोन सेट घेतो ओके. तर हा काय असणार आहे आपण काय म्हणतो याला डोमेन म्हणतो. मग झाला असेल डोमेन. हा काय असतो कोडोमेन. तर हा जो तो काय पाहिजे सबसेट ऑफ नॅचरल नंबर पाहिजे. सबसेट ऑफ नॅचरल नंबर म्हणजे फॉर एक्झाम्पल काय ज्यावेळेस तुम्ही आपण व्हॅल्यू वगैरे पुट करतो एन कन्सिडर करतो एन तर तो एन काय पाहिजे बिलॉंग्स टू नॅचरल नंबर पाहिजे. बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एन इथे -1 म्यूट करायचं. बरेच जणांचे विदाउट नंबर हे अटेंडन्स जे आहेत ना सॉरी तुमचे जे नेम्स आहेत ना ते चेंज करा ना. एक तर एका फॉर्ममध्ये एका फॉर्मॅटमध्ये ठेवायला सांगितलंय एस ए आणि तुमचा रोल नंबर विदाउट काय स्पेस वगैरे 0 1 2 3 वगैरे. अजून काय काय जणांचा प्रॉब्लेम आहे. आणि अटेंडन्स पुट करू नका. मी अटेंडन्स तुम्हाला पुट करायला सांगितलेलं नाही. मी अटेंडन्स कलेक्ट करत असतो लेक्चरच्या कधी पण मध्ये आधी. त्यामुळे तुम्ही अटेंडन्स टाकत बसू नका स्क्रीन ह्याच्यामध्ये चॅटमध्ये. आणि हे काय काय जण महामूर्ख आहेत त्यांना अजून पण अक्कल नाही की आपण अटेंडन्स कशी ते करायची. रिनेम साधं करता येत नाही. तर किती जण सांगतो की तुमच्या ज्यावेळेस रोल नंबर टाकता तुम्ही रिनेम मध्ये करा. SA01 ठेवा, SA02 ठेवा, SA03 ठेवा. काय असेल तो तुमचा SA41 450 काय असेल तो. ते काय काय अजून महाभाग कसे आहेत की नुसते आज आलेत बसलेत लेक्चर चालत.
काय काय जणांचे तर अजून हे पण केलं नाही आपण. तसंच पाठीमागच्या डिव्हिजन वर्षाचा जो रोल नंबर आहे तोच ठेवलाय ऍज इट इज. बदला हे काय काय जण आहेत ते रोल नंबर चेंज करा. मला आज वाटतंय काय माहिती तुम्हाला नंबर स्वतःचा रोल नंबर वगैरे व्यवस्थित टाकायला. ठीक है. The second definition का होता sequence is a function whose domain is a subset of a natural number. म्हणजे आपण जेव्हा n ची व्हॅल्यू जी पुट करणार आपण n ची व्हॅल्यू ते काय असणार आहे पॉझिटिव्ह नंबर असणार आहे आणि 1 टू इन्फिनिटी पर्यंत असणार आहे म्हणजे 0 पण नसेल. ओके. n इज इक्वल टू 1 टू नॅचरल नंबर तुम्हाला माहिती आहे 1 2 3 4 5 काय असेल तर नॅचरल नंबर अप टू इन्फिनिटी. तर त्याला काय असेल सबसेट असायला पाहिजे हा डोमेन. ओके. मग कोडोमेन काय तुम्ही ते व्हॅल्यू पुट केल्यानंतर n ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे मिळेल ते काय असेल कोडोमेन असेल. This is the set of natural numbers. कसं लिहितो आपण बघा सेट written in square bracket, curly bracket with separated by commas. By natural number सेट आपण काय म्हणते सिक्वेन्स काय असणार आहे written in curly bracket with separated by commas. आपण कॉमा देऊन काय करायचे सेपरेट करायचे. त्याच्यामध्ये फिक्स काय तर ऑर्डर असतं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येकामध्ये काय तर फिक्स ऑर्डर असते. याच्यामध्ये पण घ्या एक असले इव्हन नंबर्स आहेत त्यांचा डिफरन्स काय तो 2 2 2 डिफरन्स फिक्स येतोय आणि याच्यामध्ये होल नंबर 0 1 2 3 4 5 इंटिजर्स त्याच्यामध्ये काय ते स्पेसिफिक काय तर फॉर्म्युला असतो किंवा प्रॉपर्टी असते. ओके. त्याला काय म्हणतो आपण सिक्वेन्स. नेक्स्ट फायनाइट सिक्वेन्स. A sequence having finite number of terms. A sequence having finite number of terms. तर काय म्हणतो आपण फायनाइट सिक्वेन्स. इनफायनाइट सिक्वेन्स मध्ये काय असणार आहे having a sequence having infinite number of terms. Progression. Sequence whose follows certain rule is called a progression. काय म्हणतो आपण सिक्वेन्स whose follows certain rule. जसं काय असेल इव्हन नंबर असेल ऑड नंबर असेल स्क्वेअर असेल क्यूब असेल तर याला काय म्हणतो आपण प्रोग्रेशन. डेफिनेशन लिहून ठेवा प्रोग्रेशन. प्रोग्रेशन काय असणार आहे सिक्वेन्स हुज फॉलोज सर्टन रूल इज कॉल्ड प्रोग्रेशन. नेक्स्ट आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. Arithmetic progression in a sequence if the difference between any term and its preceding term म्हणजे काय consecutive term is constant that is common difference is called a arithmetic progression. In a sequence if the difference
between any terms and its preceding terms is a constant. This is the main part, constant, and that is common difference. त्यालाच काय म्हणतो आपण, कॉमन डिफरन्स. आता याच्यामध्ये काय म्हणतो आपण, एनी टर्म आणि इट्स प्रिसिडिंग टर्म. आता एनी टर्म सपोज आपण टीएन घेतला असेल, टीएन, आणि इट्स प्रिसिडिंग टर्म म्हणजे काय राहणार, टीएन प्लस 1. सॉरी, टीएन प्लस 1 आणि इट्स प्रेसिडेंट टर्म म्हणजे पाठीमागचे टीएन प्लस 1 आणि टीएन. आता हे काय असणार आहे, एनी टर्म आणि जी प्रेसिडेंट टर्म काय असेल, टीएन असेल. ओके, ह्या दोन्हीचा डिफरन्स काय यायला पाहिजे, कॉमन यायला पाहिजे. आता हे तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. 5 मायनस 2 काय ते 3, 8 मायनस 5 काय ते 3, 11 मायनस 8 काय ते 3, 14 मायनस 11 काय ते 3. दिस इज द कॉमन डिफरन्स. एनी टर्म आणि इट्स प्रेसिडेंट टर्म. आता तुम्ही सपोज 14 कन्सिडर केले. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 14 कन्सिडर केले असेल तर याची प्रेसिडेंट टर्म काय ते 11. तर या दोन्ही मधला डिफरन्स, त्याला काय म्हणायचं, अरिथमेटिक प्रोग्रेशन. जर कॉमन येत असेल तर. हे पण बघा, 10 मायनस 4 काय ते 6, 16 मायनस 10 काय ते 6, 20 मायनस 16 काय ते 6. तर याला काय म्हणायचं, अरिथमेटिक प्रोग्रेशन. डेफिनेशन लिहून घ्या. झाले की सांगा. सर मागची स्लाइड दाखवा. डन सर. हो सर.
ओके झालं नाही. नेक्स्ट geometric progression GP. In a sequence, if the ratio between any term and its preceding term म्हणजे consecutive is constant, पाठीमागच्या मध्ये काय होतो डिफरन्स, आता इथे काय रेशो, एक मिनिट. In a sequence, if the ratio between any term and its preceding term, consecutive is constant, that is common ratio. पाठीमागच्या यामध्ये काय होतं कॉमन डिफरन्स होता, यामध्ये काय असेल कॉमन रेशो. हे दोन लक्षात ठेवा. अरिथमेटिक प्रोग्रेशन मीन्स कॉमन डिफरन्स आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मीन्स कॉमन रेशो. तुम्ही बघू शकता दोन्ही. 4 divided by 2 काय ते 2, 8 divided by 4 काय ते 2, 16 divided by 8. एनी टर्म अँड इट्स प्रेसिडेंट टर्म. आता तुम्ही 8 कन्सिडर केला असेल तर परत काय करा 4 कन्सिडर करा कॉन्झिक्युटिव्ह. आता हे पण नंबर तुम्ही बघू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट इन शॉर्ट सिक्वेन्स काय अरिथमेटिक प्रोग्रेशन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता त्याच्यामध्ये काय असेल कॉन्झिक्युटिव्ह टर्म. कॉन्झिक्युटिव्ह टर्म कशी फाइंड करायची, एनी टर्म अँड इट्स प्रेसिडेंट टर्म दोन्हीचं डिफरन्स tn + 1 - tn, म्हणजे 5वी टर्म मायनस 4थी टर्म, 10वी टर्म मायनस 9वी टर्म, 100वी टर्म मायनस 99वी टर्म, त्यांचं काय डिफरन्स काय ते कॉन्स्टंट. त्यानंतर नेक्स्ट tn + 1/tn इज इक्वल काय ते r म्हणजे डिफरन्स. त्यांचा पॅटर्न कसा असतो बघा, a + d, a + 2d, a + 3d. म्हणजे काय होतं फक्त काय करायचं, एकदा फर्स्ट काय असणार 2 म्हणजे 2 ऍड करा. 2 + 2, 2 + 2. त्यानंतर काय येणार 2 + 2 इन ब्रॅकेट 2. त्यानंतर 2 + 3 इन ब्रॅकेट 2. परत काय येणार 4 इन ब्रॅकेट 2, 2 + 4 इन ब्रॅकेट 2, 2 + 5 इन ब्रॅकेट 2 असं करत जाणार. त्याला काय म्हणायचं पॅटर्न ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशनचा काय a, ar², ar³, असं करत जायचं. त्यानंतर नेक्स्ट tn हे काय nth टर्म फाइंड करायची तुम्हाला. सपोज nth टर्म तुम्हाला 100 नंबर दिले तर त्यातली 10th नंबर फाइंड करायला सांगितलाय, 20th नंबर फाइंड करायला सांगितलाय, 100 मध्ये 99 नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. सो वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. nth टर्म tn इज इक्वल टू काय तर a इन ब्रॅकेट n - 1 into d for arithmetic progression, and for geometric progression tn is equal to a into r⁻n−1. tn is equal to a into r⁻n−1 हे nth टर्म. त्यानंतर नेक्स्ट सम ऑफ nth टर्म sn is equal to sn म्हणतो आपण त्याला. ओके sn n/2 in bracket 2a plus n-1 into d, n/2 in bracket 2a plus n-1 into d, 2a plus n-1 into d. And next guy sn is equal to a in bracket 1 minus r⁻n upon 1 minus r. sn is equal to a in bracket 1 minus r⁻n upon 1 minus r. Formula. Okay, so write down this all things.
नेक्स्ट घ्या इम्पॉर्टंट रूल. यामध्ये फर्स्ट n, वन मिनिट. ओके, त्यामध्ये फर्स्ट घ्या. फर्स्ट n, sum of first n natural numbers, sum of first n natural numbers, sum of first n natural numbers. That is 1 plus 2 plus 3 plus 4 plus and so on plus n is equal to n in bracket n plus 1 upon 2. हा फॉर्म्युला आहे, मी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकता. ओके, नॅचरल नंबर जर असेल तर आपल्याला काय करायचं, सम घ्यायचे. सम मग ते किती नॅचरल नंबर असतात, 10 असू द्या 100 असू द्या, फर्स्ट n नॅचरल नंबर साठी फॉर्म्युला यूज करायचा. ओके, सेकंड सम ऑफ स्क्वेअर ऑफ first n natural numbers, natural numbers. That is क्या असणार आहे, that is 1 square plus 2 square plus 3 square plus 4 square plus and so on plus n square is equal to काय फॉर्म्युला जाऊ, n in bracket n plus 1 सेकंड ब्रॅकेट मध्ये 2n plus 1 divided by 6. n in bracket n plus 1 2n plus 1 upon 6. Next here, sum of cube of first n natural numbers, that is 1 cube 2 cube 3 cube plus and so on plus n cube is equal to n in bracket n plus 1 divided by 2 whole bracket काय असणार आहे, स्क्वेअर. हे दोन्ही फॉर्म्युले सेम असतात. ओके, n in bracket n plus 1 upon 2 bracket square.
चालेल येऊ नेक्स्ट एक्झाम्पल्स. First example, how many numbers between 11 to 90 are divisible by 7? कसं फाइंड करणार हो? किती नंबर्स कसे फाइंड करणार? How many numbers between 11 to 90 are divisible by 7? अब प्रत्येक वेळेस पाडा तयार करत बसणार मग तुम्ही. TN चा फॉर्म्युला यूज करू. हा राईट, टीएन चा फॉर्म्युला यूज करता. त्यासाठी फर्स्ट काय आलं पाहिजे? सिक्वेन्स लिहिता आला पाहिजे. सिक्वेन्स लेट सिक्वेन्स कसा येणार बघा याच्यामध्ये. सिक्वेन्स 11 18 11 येणार. नाही सो 14 हा राईट, स्टार्टिंग फ्रॉम 14 21 28 and so on. हा 90 च्या अगोदरचा भाग जाणार 7 न. 84 कारण 85 86 87 तर त्याला भाग जाणारच नाही. 84 हे झालं आपल्याला काय मिळालं? सिक्वेन्स मिळाला. आता त्याच्यामध्ये आपण काय फाइंड करू शकतो? लेट. we know that tn is equal काय फॉर्म्युला? a plus n minus 1 into d fair. आपल्याला n फाइंड करायचं, किती टर्म मध्ये फाइंड करायचं ना n. फिर tn is equal काय असणार आहे? 4. n चा टर्म काय? 84 आहे. ओके. a is equal to स्टार्टिंग काय तर 14 आणि d is equal to डिफरन्स 21 minus 14. आता 7 चा डिफरन्स असणार आहे कारण आपण 7 चा फॉर्म्युला घेतोय ना, म्हणजे काय असणार? 7 चा डिफरन्स असणार. d is equal to 7. therefore यूज करायच्या मध्ये tn काय तर 84 n plus 14 plus n minus 1 as it is. d काय असणार? 7 प्लस 7 न मल्टिप्लाय करा. त्यापर्यंत काय करा? 84 minus 14 is equal to 7n minus 7. Therefore 84 minus 14 20 70 70 is equal असं करा 7 n minus 1 आहेच राहू द्या. तर 7 जर आपण इकडे डिवाइड केलं तर काय येतं? 10. 10 10 plus is 1 equal to n minus 1 म्हणजे n is equal to 11. 11 The answer is 11. 11 numbers are divisible by 7 from 11 to 90. ते झालं. नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक है एग्जांपल.
शाबा कसं काय वाढलं? काय ते आन्सर कसं फाइंड करणार? फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स अप टू 100. और सीक्वेंस फर्स्ट क्या सीक्वेंस काय ते 1 3 5 एंड सो ऑन. 100 च्या अगोदर काय ते 99. ओके, 19. पुढचं वाक्य काय करा सॉल्व करू शकताय. a is equal to 1, tn is equal to 99 आणि डिफरन्स किती येतोय 2. आन्सर येते 50. तर याने n is equal किती येते 50. ओके 10 मिनिट्स ब्रेक घ्या आणि परत लगेच जॉईन करा. 10 मिनिट्स ब्रेक.